शिवजयंती ती लोक साजरी करतात ज्यांच्या काळजामध्ये छत्रपतींचे विचार जिवंत असतात. अरे माझ्या शिवाजीराजांची शिवजयंती ती लोक साजरी करतात ज्यांना आपल्या राजाचा स्वाभिमान आणि अभिमान असतो. माझ्या शिवाजीराजांची शिवजयंती ती लोक साजरी करतात जे शिवरायांचे सच्चे आणि पक्के मावळे असतात. माझ्या शिवाजीराजांची शिवजयंती ती लोक साजरी करतात ज्यांना आपल्या राजाचा इतिहासाची ताकद जगाला दाखवून द्यायची असते. माझ्या शिवाजीराजांची शिवजयंती माझ्या शिवाजीराजांची शिवजयंती ती लोक साजरी करतात ज्यांच्या रक्ताच्या थेंबा छत्रपती जिवंत असतात. त्यांनी हा शिवजयंतीचा देखणा सोहळा आयोजित केला आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रभुदेवराव ठाकरे असे म्हणतात की जगामध्ये 33 कोटी देव आहेत. या 33 कोटी देवतांची 33 कोटी मंदिर आहेत. पण जगामध्ये एकही मंदिर नसताना या जगाच्या माणसांच्या काळजावर जे राज्य करतात ते राज्य करणारे आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजांचं नाव घेऊन आमच्या अंगावर काटावर राहतो की नाही? आमचा उडभरून येतो की नाही? आमच्या अंगावर शहारे राहतात की नाही? का करीना कपूरचं नाव घेतल्यावर तुम्हाला भारी वाटते? नाही ना? नाही ना? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. अरे 375 वर्षापूर्वी मावळे होऊन गेले पण दहितण्यात आल्यावर असं वाटायचं की मावळे पुन्हा जिवंत आहेत. आणखी अभिमान वाटला. रात्री 9:15 वाजता किती वाजले? 9:15 वाजता रात्री 9:15 वाजता इतक्या जोशानं व्याख्यान ऐकणार. आतापर्यंत जय जिजाऊ हम शर्म पर चलने वाले में बैठे चंद अंगारों से. अरे हम शर्म पर चलने वाले में बैठे चंद अंगारों से अब गूंजेगी सारी धरती जय शिवराय के नारों से. जय जिजाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की माझ्या देशातल्या एखाद्याच्या बाबाच्या अंगामध्ये देव येतो. माझ्या देशातल्या एखाद्या स्त्रीच्या अंगामध्ये देव येते. पण लक्षात ठेवा ज्या दिवशी माझ्या देशातल्या माणसांच्या मनामध्ये ज्या दिवशी शिवाजीराजांचे संभाजीराजांच्या विचारांचं वादळ येईल त्या दिवशी माझा देश जगावर राज्य करेल. मी म्हणत नाही, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात. त्यामुळे विषयाच्या सुरुवातीला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. बापू जेवणाचे ताट मोडा, भाकरी हातावर घेऊन खा, पण तुमच्या लेकराला शाळेत घाला, कारण तुमचा लेकरू शिकला तर दिल्लीच्या तख्तावर राज करेल आणि तुमचं लेकरू नाही शिकला तर दोरी बंदरच्या स्टेशनला जाऊन हमाली करेल. या शब्दात शिक्षणाचे महत्व सांगणारे संत गाडगे बाबा जात न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, जिंदा बाप के पेट में तूने कभी चावल न डाला, बाप मरा 2 दिन में तेरा बाप कौवा कैसे बना. असं म्हणत आपल्या पोरांची डोकी ठिकाणावर आणणारे संत कवी. बांधवांनो शिवाजीराजांची शिवजयंती आली की व्हॉट्सअपला टेक्स्ट ठेवत अनेक असतात. शिवाजीराजांची शिवजयंती आली की इंस्टाला रील्स बनवणारे अनेक सापडतील. शिवाजीराजांची शिवजयंती आली की फेसबुकला पोस्ट करणारे अनेक सापडतील. पण शिवाजीराजांची शिवजयंती आल्यावर आपल्या घरामध्ये घराच्या बाहेर चौकामध्ये व्याख्यान आयोजित करणारे आणि आपल्या आईला बहिणीला शिवाजीराजांचं व्याख्यान ऐकायला लावणारे कमी सापडतात. तुमच्या घरच्या गावामध्ये असे मावळे जिवंत आहेत. त्यांच्यासाठी जोर टाळ्या वाजवा. कारण शिवजयंती
हे फक्त फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टावर साजरी करायची नसते, तर शिवजयंती घराघरात, मनामनात आणि महाराष्ट्राच्या गावागावात आणि गावागावातल्या चौकात माझ्या राजाच्या इतिहासावर व्याख्यान देत, व्याख्यान ऐकवत साजरी करायची असते. आणि ती साजरी शिवजयंती तुमच्या दैत्य गाव करत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. तर आपण मला आपल्या गावामध्ये छत्रपती शिवराय काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं आहे. बाळांनो, आम्ही काल होतो का? आमचे आजोबा काल होते का? होते. आमचे आजोबा आज आहेत का? आहेत. पण उद्या आमचे आजोबा असतील का? ज्यावेळेस आमचे आजोबा सोप्या भाषेत आपल्या गावाकडच्या म्हातारे होतील त्यावेळेस ते नसतील. बरोबर आहे की नाही? मला सांगा, पाकिस्तान काल होता का? होता. पाकिस्तान आज आहे का? आहे. उद्याची गॅरंटी आहे का? नाही. इंडियन आर्मी घुसली, ठोकली, संपला पाकिस्तान. बरोबर आहे की नाही? काय लागायच्या तुम्ही बोल, पाकिस्तान संपला, ठोकला इंडियन आर्मीना, अभिमानाची गोष्ट आहे. आल्या लावायच्या. शिवाजी राजांच्या काळामध्ये तोफांचे आवाज येत होते, आहे की नाही? शिवाजीराजे मोहीम जिंकली, तो फांचा आवाज व्हायचा. शिवाजीराजेने एखादा गड जिंकला, तो फांचा आवाज व्हायचा. शिवाजीराजेचा राज्याभिषेक आहे, तो फांचा आवाज व्हायचा. शिवाजीराजांच्या काळामध्ये तो फांचे आवाज होत होते. आजच्या काळामध्ये आता फक्त आपण टाळ्यांचे आवाज करायचे. सुरुवातीला सांगितलं, आमचा आजा काळ होता, आमचा आजा आज आहे, पण उद्या आमच्या आज्याची गॅरंटी नाही. पाकिस्तान काळ होता, आज आहे, उद्याची गॅरंटी नाही. पण जगामध्ये एक राजे असे आहे, एक राजे असे जे कालही होते, जे आजही आहेत आणि जे उद्याही राहणार. ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परंतु भावांनो, महाराष्ट्रामध्ये एखादा राज्यपाल येतो, नाव काय त्याचं? भगतसिंह कोश्यारी. आणि कोश्यारी आपल्या शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वाक्य वापरतात. कोश्यारी काय म्हणाले? शिवाजी तो पुराणत्व की बात है. म्हणजे शिवाजी महाराज हे पूर्वीचे आदर्श होते. त्या भगतसिंह कोश्यारीने शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानकारक वाक्य वापरला. मी त्यावेळेस सुद्धा माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आज सुद्धा छाती ठोकपणे सांगतो, कोश्यारी धोतर घालले का आमच्या राजांच्या इतिहासावर बोलणं सोपं नाही. लक्षात ठेवा भगतसिंह कोश्यारी, लक्षात ठेवा. ज्या वेळेस आमच्या राजांचा अपमान होईल, ज्या वेळेस आमच्या महापुरुषांचा अपमान होईल, मग भले तो राज्यपाल असो नाहीतर कोणी असो, त्या वेळेस त्याचं धोतर फेडण्याची ताकद आमच्यामध्ये असली पाहिजे, धमाक आमच्यामध्ये असली पाहिजे. आणि तेवढी जिगार आमच्या मातीतल्या मावळ्यामध्ये आहे. कारण आम्ही वंशज कोणी आयड्या गायड्याची नाही, आम्ही वंशज आहे छत्रपती शिवरायांचे. बोला, छत्रपती शिवाजी महाराज के जय. जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक चारित्र्याचं वर्णन करताना माझा मित्र व्याख्याते मंगेश भेंडे असे म्हणतो की ज्यांच्या शक्तीला कोणतीही सीमा नाही, ज्यांच्या भक्तीला तोड नाही, ज्यांचं चरित्र हे सागरात समान आहे. म्हणजे माझ्या शिवाजी राजाचा इतिहास हा सागरा इतका अथांग आहे. बांधवांनो, माझ्या शिवाजी राजाच्या इतिहासाच्या सागरातून एक घोट जरी घेतला तर आमच्या आयुष्याची तहान भागू शकते. 375 वर्षापूर्वी शिवाजी राजांचा काळ होऊन गेला. म्हणून तर डॉक्टर साळुंखे सर शिवराय संस्कार आणि शिक्षण या पुस्तकामध्ये असे लिहितात की छत्रपती शिवराय हे नावासारखे नाव, पण आजही हे 3 शब्द आमच्या कानावर पडल्यावर आमचा ऊर अभिमानाने भरून येतो, आमची छाती अभिमानाने भरून होते. काय कारण? 375 वर्षापूर्वी शिवाजी महाराज होऊन गेले. आज शिवाजी महाराज आमच्यामध्ये नाहीत, पण शिवाजी राजांचे विचार तुमच्या आणि आमच्या मनामध्ये आजही जिवंत आहेत. 375 वर्षापूर्वी
375 वर्षापूर्वी माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये हातामध्ये तलवार घेऊन गड किल्ले जिंकायची गरज होते. आजच्या काळामध्ये आपल्या पोरांनी हातामध्ये तलवार घ्यायची गरज नाही. आता आपल्या पोरांनी हातामध्ये पेन घ्यावा आणि शिक्षणाचा गड जिंकावा. आपल्या पोरांनी एमपीएससीचा गड जिंकावा. आपल्या पोरांनी यूपीएससीचा गड जिंकावा. आणि आपल्या पोरांना आपण सांगावं, बाळा शिवाजी राजांच्या काळामध्ये हातामध्ये तलवार घेऊन गड किल्ले जिंकायची गरज होती. आज बाळा तू हातात तलवार घेऊ नको, हातात पेन घे आणि एमपीएससीचा यूपीएससीचा गड जिंका. तो गड जिंकला तर बाळा तो आजच्या काळाचा शिवरायांचा मावळा होईल. ते आपल्या पोरांना सांगायची गरज आहे. पण आपली पोरं काय करतात? आपली पोरं हातामध्ये तलवार घेतात. आपली पोरं बड्डे आला चौकामध्ये गाडी लावतात, गाडीवर बड्डेचा केक ठेवतात आणि तो केक तलवारीने कापतात. आपली पोरं भयानक खतरनाक आहेत, भयानक खतरनाक आहेत आपली पोरं. आपल्या पोरांच्या हातामध्ये जातात ज्यावेळेस तलवारी ते रागाच्या भरात राजकीय वैरापोटी आपली पोरं तलवारीने एकमेकावर वार करतात. पण ज्यावेळेस आपली पोरं तलवारीने एकमेकावर वार करतात त्यावेळेस आपली पोरं जेलमध्ये जातात. आणि आपली पोरं ज्यावेळेस जेलमध्ये जातात त्यावेळेस आपल्या पोरांना भाकरी घेऊन कोण जात? कोणता आमदार जात नाही, कोणता खासदार जात नाही. आपला पोरगा ज्यावेळेस जेलमध्ये जातो त्यावेळेस आपल्या पोरांना भाकर घेऊन जातो शेतात काम करणारा आपला बाप आणि आपली आईच. मग आपण आपल्या शेतकरी बापावर ही वेळ आणली तर आपण शिवाजीराजे शिकलो काय? काय शिकलो आपण शिवाजीराजे? बांधवलो शेतकरी बापाचा विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये माझा शेतकरी बाप सुखाची आणि समाधानाची भाकर खात होता. माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये माझ्या शेतकरी बापाच्या अंगावर सुखाची आणि समाधानाची सावली पडत होती. माझा शेतकरी बाप सुखाने जगला पाहिजे, माझ्या शेतकरी बापाने सुखाचा घास खाल्ला पाहिजे म्हणून शिवाजी राजांनी शेतकऱ्यांसाठी त्या काळामध्ये कायदे केले. कायदा काय? 1676 साली प्रभावीच्या सुभेदार अनंत रामजीला शिवाजी राजांनी पत्र लिहिले आणि त्या पत्रात शिवाजी राजे म्हणतात तुम्ही गावच्या गावे जावे, तमाम कुणबियांचा मेळा गोळा करावा, ज्यास लागेल त्यास ते द्यावे. कुणास बैल जोडा नसतील त्यास बैल घेऊन द्या, कुणास धान्य नसेल त्यास धान्य घेऊन द्या. लक्षात ठेवा रेत्याच्या झाडाला सुद्धा हात लावू नका, रेत्याच्या गवताला सुद्धा हात लावू नका. 375 वर्षापूर्वी माझ्या शेतकरी बापाची माझ्या शिवाजी राजांनी काळजी घेतली. आज आमच्या शेतकरी बापाची कोण काळजी घेते का? आताच्या राज्यकर्त्यांना काळजी एवढीच आहे, सरकार तुमचे येणार की सरकार आमचे येणार, सरकार सकाळी येणार की सरकार पहाटे येणार, सरकार मुंबईत येणार की सरकार गुवाहाटीत येणार, शिवसेना शिंदेची राहणार की फडणवीस साहेबांची राहणार की उद्धव साहेबांची राहणार. आमच्या राज्यकर्त्यांना आता काळजी राहिली. आता आमच्या शेतकरी बापांची काळजी घेणारा कोण राहिलंच नाही. बांधवांनो माझ्या समोर सगळा शेतकरी वर्ग आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चप्पल विकणारा चप्पल बनवणारा चप्पलाची किंमत ठरवू शकतो. सोनं विकणारा सोनं तयार करणारा सोन्याची किंमत ठरवतो. डिझेल विकणारा पेट्रोल विकणारा डिझेल पेट्रोलची किंमत ठरवतो. पण तुमचा माझा शेतकरी बाप कष्ट करून धान्य पिकवतो पण त्या धान्याची किंमत ठरवू शकत नाही. महाराष्ट्रातले सगळे तर देशातले सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणून तर श्रीपाद अमृत डांगे असे म्हणतात की छत्रपती शिवराय हे शेतकरी क्रांतीचे राजे होते. शिवाजी राजांनी शेतकऱ्यांसाठी क्रांती केली पण आता शेतकऱ्यांचा विचार करणारे कुणी राहिले नाही. अहो बघा ना, द्राक्षापासून दारू बनते, द्राक्षाला भाव नसतो, दारूला भाव असतो. कापसापासून कापड बनतं, आपण अंगावर घालतो त्या कापडाला भाव असतो पण आपल्या बापाने पिकवलेल्या कापसाला भाव नसतो. अरे मुंबईच्या ताज
100 रुपये किलो कांदा विकत घेऊन खातील आपले पुढारी, पण आपल्या बापाचा शेतातला कांदा जातो कसा 1000 रुपये आणि 1200 रुपये. छत्रपतींचं नाव घ्यायचे आज या राजकीय पुढाऱ्यांची आहे का पात्रता? शिवाजी राजांची बराबरी कोणीही करू शकत नाही, ना भूतो ना भविष्य. मला जर एखादा पुढारी, एखादा आमदार आला आणि तो जर म्हटला प्रमोद भोग काय तुमच्या शेतकरी बापाच्या समस्या आहेत, त्यावेळेस त्या आमदाराला मी सांगेन, चला आमदार साहेब तुम्हाला आमचं जगणं दाखवतो, शेतात राबणाऱ्या आमच्या बापाचं रडगाणं दाखवतो. साहेब साहेब अंगावरती कोट घालून तुम्ही राहता टाईट, आमच्या गावात रस्ता आणि शेतात नाही लाईट. साहेब साहेब दिवसेंदिवस तुमच्या लहान गाडीचा दर्जा वाढतोय, माझ्या बापाच्या बैलगाडीच्या कर्जाचा बोजा सुद्धा वाढतोय. कसं सांगावं साहेब तुम्हाला जगतोय आम्ही कसा, कसं सांगावं साहेब तुम्हाला जगतोय आम्ही कसा. अंधाऱ्या धुळेतलं वटू अगोदर स्वतःला टांगून घेतोय कसं. साहेब जगताय तुम्ही सुद्धा, जगतोय आम्ही सुद्धा, फरक एवढा तुमचं जगणं बंगल्यातलं एकीच, माझ्या बापाचं जगणं कोकटातलं कुळवाच्या रेघोटीचं, कोकटातलं कुळवाच्या रेघोटीचं. हे माझ्या शेतकरी बापाचं जगणं आहे. मग जर माझ्या शेतकरी बापाचं जगणं मला बदलवायचं असेल, माझ्या शेतकरी बापाच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस मला आणायचे असते, तर आम्हाला शिवाजी वाचावे लागतील, आम्हाला शिवाजी ऐकावे लागतील, आम्हाला शिवाजी समजून घ्यावे लागते. लक्षात ठेवा, जी लोक शिवाजी वाचतात, जी लोक शिवाजी ऐकतात, जी लोक शिवाजी समजून घेतात, ती लोक आयुष्यामध्ये 100% यशस्वी होतात. आणि यशस्वी कोण होता? यशस्वी ती लोक होतात जी लोक स्वतःचा निर्णय स्वतः घेतात. शिवाजी राजांनी त्यांच्या काळामध्ये स्वतःचा निर्णय स्वतः घेतला, तर कोकणामध्ये करालतब खान चालून येत होता. शिवाजी महाराज यांना बहिर्जी नायकांनी सांगितलं राजे, तर कोकणामध्ये करालतब खान चालून येतोय, काय करायचं? शिवाजी राजांनी बहिर्जी नायकांना बोलावून घेतलं, चर्चा केली आणि राजांनी नायकांना सांगितलं त्या करालतब खानाला तर कोकणात नाही येऊ द्यायचा, उंबरखिंडीत ठोकायचा. निरोप दिला, बहिर्जी नायकांना प्राणी नाचला. करालतब खान तर कोकणामध्ये येऊ दिला नाही दादांनो, त्याला उंबरखिंडीत ठोकला. बाळांनो मला सांगा, हा निर्णय घेताना शिवाजीराजांनी त्यांचा हात कोणाला दाखवला का? त्यांच्या हातावरच्या रेषा कोणाला दाखवल्या का? बाळांनो 375 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या शिवाजीराजांनी सांगितलंय, काय सांगितलंय? आयुष्य हातावरच्या रेषेवर नाही, हाताच्या दमावर घडतं. हे छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलंय. शिवाजी राजांनी त्यांचा निर्णय स्वतः घेतला, कुठल्या गोळा बाबा कार गेले नाहीत. पण आज आमची अवस्था काय? मी लहान होतो, मी लहान असताना मला ताप आला. मला ताप आल्यावर माझ्या आजीनं 2 अंडी घेतली, एक अंड फेकलं वरच्या उताराला, एक अंड फेकलं खालच्या उताराला. काल मला पुण्याला व्याख्यानाला जायचं होतं, गाडीत बसलो, जाताना आजी आली. आजी म्हटली सांभाळून जा, सांभाळून ये. मी म्हटलं ठीक आहे, पण बोलता बोलता आजी म्हटली चांगला आहे तू? मी म्हटलं खटाखटा, फक्त थोडी ताप आली. आजी म्हटली अंडी आणू का? मला काय कळेल ना, म्हटलं अंडी कशाला? पुन्हा मला लहानपणीचा प्रसंग आठवला. मी आजीला म्हटलं आजी तू लहानपणी 2 अंडी का फेकून दिली? आजी म्हटली बाळा तुला ताप आला होता, तुला ताप आल्यावर वरचा बाबा तुझ्या मागे लागला होता म्हणून एक अंड वरच्या बाबाला फेकलं. म्हटलं दुसरं अंड कुठे फेकलं? आजी म्हटली बाळा खालच्या गल्लीच्या खालच्या बाजूची बाई तुझ्या मागे लागली, तुला एक अंड खालच्या बाईला फेकलं. मी आजीला काल म्हटलं ती अंडी शिजवून मला खाऊ घातली असती तर माझी उंची तर वाढली असती.
म्हणजे आम्ही शिवाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, पण विचार आजही आमच्या घराघरामध्ये अजूनही अंधश्रद्धेचे विचार आहेत. मी महाराष्ट्रामध्ये जाऊन व्याख्यान देतो, विज्ञानवादी विचार सांगतो, अजूनही माझी आणि लोकांवर अंधच व्यक्ती. हे बदलायला हवं, हा बदल करायला हवं. का? कारण आमचा जन्म हा छत्रपतींच्या महाराष्ट्रात झालाय. कुठे झाला बरं? छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म झालाय. त्यामुळे आमच्या पोरांच्या मस्तकामध्ये हे विचार घालायला हवे. आता पोरं 10वीला 12वीला जातात. मी तुम्हाला मला सांगितलं, शिवाजीराजांनी स्वतःचा निर्णय स्वतः घेतला. आताची पोरं 10वीला, कोण कोण आहे पहिला हात वर करा. 10वी सगळा आता हात वर. MBBS झाल्यासारखं करू नको. छान. 12वीला कोण आहे? छान, हात खाली करा. बघा आपली पोरं 10वी झाली. ह्यांचं प्लॅनिंग आता सांगतो. पहिला कोण जाणार ह्यांचा? दिन्या. सायन्स, आर्ट की कॉमर्स? तुझं प्लॅनिंग कसं आहे? दिन्या जर म्हटला सायन्स, हा लगे मला माझं बी सायन्स. आपल्या मुली समजा प्राजक्ताने घेतलं BCom ला, प्राजक्ताच्या मैत्रीचा प्राजक्ताला फोन, तू कशाला घेतले? तशी प्राजक्ता मुली BCom ला घेतले. तिकडून ती पण म्हणते माझं BCom फायनल. हे कुणी सांगितलं? स्वतःचा निर्णय आमची पोरं स्वतः घेत नाहीत. 10वी 12वीची पोरांनो लक्षात घ्या, स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला. असं का? शिवाजीराजांनी त्यांच्या काळामध्ये स्वतःचा निर्णय स्वतः घेतला. पण आपल्या 10वी 12वीच्या पोरा इतके खतरनाक आहेत ना, नादच करायच नाही त्यांचा. ह्यांना त्या मोबाईलचं इतकं भान केलं लागले. हे ऑन असतं इंस्टाला, ऑन ह्यांचा ऑनलाईन अभ्यास असतो, नाव असतं ऑनलाईन अभ्यासाचं, आणि इंस्टा रील्स बनवून देते. इतके खतरनाक आहेत ना. ह्यांना ध्यान आणि ध्यास फक्त मोबाईल आहे. माझ्या गावचं पोरगं 10वीच आहे. जेवायला बसलं, डाळ हातात मोबाईल होता, PUBG खेळत होतो. समोर वाटणाची भाजी होती. कुत्रा आलं, वाटीत तोंड घातलं. कुत्रा हलकं खातंय, ह्याचं इकडे चालूच. ह्यानं अचानक कुत्रं बघितलं, कुत्र्याला हाल म्हटला. कुत्रं गेलं मागं, कुत्रं मागं गेलं. PUBG पुन्हा चालू, पुन्हा जेवण कंटिन्यू चालू. आणि PUBG मध्ये गेम खेळता खेळता अचानक म्हटला धर धर धर. गेलेलं कुत्र माघारी राहायलाच धरलं. पोरांना इतकं भयानक वेळ लागले आपल्या पोरांना मोबाईलचं. म्हणजे ह्यांना जेवण पण मोबाईल शिवाय जात नाही, आणि बाथरूम पण मोबाईल शिवाय येत नाही. खरं आहे की नाही? खरं आहे, खरं आहे. आपल्या पोरांना सांगा, बाळांनो मोबाईलच्या जास्त आहारी जाऊ नका. 10वी 12वीच्या पोरांनो लक्षात ठेवा, तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्हाला अभ्यास करायचा ना, शेतामध्ये काम करणाऱ्या आपल्या बापासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला अभ्यास करायचा, शेतामध्ये काम करा तुमच्या आईसाठी. तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुमच्या शिक्षक बांधवांसाठी. आणि या तिघांना सोडलं, एक लक्षात घ्या, तुम्हाला अभ्यास करायचा आहे स्वतःसाठी. अभ्यास केले तर उभा राहाल. त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर उभा राहण्यासाठी तुम्हाला स्वतःला अभ्यास करावा लागणार आहे. बांधवांनो, माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत गाडगे बाबा होऊन गेले. गाडगे बाबा काय करायचे? काकू नीट ऐका. गाडगे बाबा हातामध्ये झाडू घ्यायचे, महाराष्ट्राच्या गावागावात जायचे, गाव स्वच्छ करायचे, आणि संध्याकाळी त्या गावात कीर्तन करायचे. गाडगे बाबा गावात आले का? गाव धैत्य गावासारखं आहे. बाबांनी गाव स्वच्छ केला. गाव बाबा मंदिरामध्ये गेले. गाडगे बाबाला आता कीर्तन करायचं आहे, पण मंदिरामध्ये दिवा नाही. धैत्य गावातला एक माणूस गाडगे बाबांच्या जवळ गेला. गाडगे बाबा म्हटलं, बाबा थांबा, कीर्तन करू नका. गाडगे बाबा म्हटले, का रे बाबा, का करू नको? तसा धैत्य गावचा माणूस म्हणाला, बाबा ह्या मंदिरातला देव दिसण्यासाठी दिवा पाहिजे. गाडगे बाबा त्याला म्हटले, तुझा देव दिसण्यासाठी दिवा पाहिजे तर मला सांग, देव मोठा की दिवा मोठा? तो माणूस म्हटला, बाबा तुम्हाला एवढं सगळं कळतंय ना, तर मला सांगा मी आयुष्यात काय व्हावं? तसे गाडगे बाबा त्याला म्हटले, तू कलेक्टर हो. माणूस हुशार होता, म्हटला आता लेकर झाले, मला कलेक्टर कधी होऊ? तसं गाडगे बाबा त्याला म्हटले, कलेक्टर होता येत नाही ना,
कलेक्टरचा बाप हो बाप, हे गाडगे बाबाने सांगितलंय. तो विचार गाडगे बाबाने सांगितलाय. ओ माझ्या शिवाजी राजांना 8 पत्नी होत्या. माझ्या शिवाजी राजांना दादानो 8 पत्नी होत्या. ज्यावेळेस माझ्या शिवाजी राजांच्या सईबाईंचं निधन झाले, माझ्या राजानं आपल्या पत्नीचं दुःख बाजूला ठेवलं आणि अफजल खानाच्या मोहिमेवर शिवाजी राजे चालून गेले. आपल्या पत्नीचं दुःख बाजूला ठेवून अफजल खानाच्या मोहिमेवर चालून जाणारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. अरे स्वतःच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ घालून रयतेच्या शेतकऱ्यांच्या मावळ्याच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ घालणारा जगाच्या पाठीचा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ. अहो शिवाजी राजांच्या पत्नी काशीबाई, दादानो या काशीबाई मरण अवस्थेमध्ये होत्या. त्यावेळेस त्या काशीबाईंना आऊसाहेब जिजाऊंनी प्रश्न विचारला होता, काशीबाई तुमची शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळेस शिवाजी राजांच्या पत्नी काशीबाई म्हणतात, आमची शेवटची इच्छा एकच आहे, शेवटच्या क्षणी फक्त मला शिवाजी राजांच्या पायावर नतमस्तक व्हायचंय, शेवटच्या क्षणी फक्त मला शिवाजी राजांचं दर्शन घ्यायचंय. अरे पत्नी असावी काशीबाई सारखी, पती असावा शिवाजी राजांसारखा, पत्नी असावी सईबाई सारखी, पती असावा शिवाजी राजांसारखा, पत्नी असावी येसुबाई सारखी, पती असावा संभाजी राजांसारखा. पण आज आमचं काय झाले? आमच्या घरामधील पती पत्नीची आजची अवस्था काय आहे? कालची अवस्था तुम्हाला सांगितली, पण आजची अवस्था काय आहे? आज आमच्या पती पत्नीचं तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था झाली. याचं कारण काय? माझा एक मित्र होता डीएडचा, त्याचं लग्न जमलं. आता मुलीच मिळत नाही, लग्न जमायची अवघड आहे. मुलींची भयानक संख्या कमी झाली. आता माझं जमलंय बरं का, मग सांगितले. आणि व्हॅलेंटाईन डेला जमलंय, व्हॅलेंटाईन डेला बरं का. लग्नाला नक्की यायचे. आता सांगतो, माईकवर सांगतो, व्हिडिओ पण आहे, शूट होते. पुन्हा मला का पत्रिका दिली नाही, विसरून जाईल. काय नक्की यायचं का? आता शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न व्हायची अवघड झाली, हे सगळ्याला मान्य आहे. याचं कारण सांगतो. आपल्या आईला, मुलीच्या आईला अपेक्षा वाढल्या, मुलीच्या अपेक्षा वाढल्या. शेतकरी म्हटलं की नको म्हणतात. एक लक्षात घ्या, पुढच्या 5 वर्षात शेतकऱ्यांच्या पोरांचा काळ येणार आहे. आणि जर एखाद्या मुलीच्या आईला वाटत असेल पुण्यात राहणारा, हॅलो हाय बाय म्हणणारा पोरगा माझ्या मुलीसाठी लय योग्य आहे, काकू गैरसमज आहे तुमचा. हाय बाय म्हणणारा बिगर चपलाचा ढाकळा टिकू शकत नसतो, काट्यात टिकू शकत नसतो. शेतकऱ्याचा पोरगा ढाकळा टिकतो, पुण्यामध्ये मी टिकतो. थोडी धमक त्याच्याकडे असते. 10-12 हजारावर काम करणाऱ्याला मुली देऊ नका. फसवेगिरी चालू आहे. पुण्यात जाऊन कंपनीमध्ये 15,000 20,000 पर्यंत काम केलं, याचा अर्थ पोरगा लय मोठा नसतो. आपल्या गावाकरता शेतकऱ्याचा पोरगा कांदा चटणी भाकर घेऊन जगलेला असतो. त्याला बापाची जाण असते, आईची जाण असते. पुण्यात बसून चायनीज खाल्ला म्हणजे लय मोठा होत नसतो. वेळ गेलेला नाही. शेतकऱ्यांच्या पोरांचा काळ येणार आहे, हे आजही सांगतो. आणि पुढच्या 5 वर्षात आपला काळ येणार आहे, हे लिहून घ्या तुम्ही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही छत्रपतींचे निष्ठावंत मावल्या, लग्न 1 नंबरच होणार, होणार म्हणजे होणार. आता माझ्या मूळ विषयावर होतो. माझ्या मित्राचं लग्न जमलं, मुद्द्यावर येतो माझ्या. नीट आहे का? मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या काळामध्ये पती पत्नी कसं होते आणि आजच्या काळामध्ये पती पत्नी कसे आहेत. मित्रांना फोन केला, मला प्रमोद बातमी आनंदाची आहे. मी म्हटलं काय झालं? तो म्हटला माझं लग्न जमलं. मी म्हटलं खरंच जमलं का? तो म्हटला खरंच जमलं, लग्नाला ये म्हटला. अरे हिरो नीट आहे. पण काही कारणामुळे मी लग्नाला गेलोच नाही. त्याचा वर्षाला फोन आला, म्हणजे 1 वर्षाने. तुम्ही आता वर्ष नावाच्या मुलींना 1 वर्षाला फोन आला. म्हटला प्रमोद लग्न झालं, लग्नाला नाही आला, पण लग्नाचा बर्थडे आहे माझ्या, लग्नाला ये. मी मित्राच्या लग्नाच्या बर्थडेला गेलो.
आत पाहिलं, दरवाजा लावला होता. नवरा बायकोची भांडणं चालू होती. म्हटलं आपण आत गेला ह्याच्या बायकोचं बेन आपल्याला लागायचं. कॅन्सल केला. आपण माघारी आलो. त्याला फोन केला. काय म्हटलं, लग्नाला नाही आला, लग्नाचा बड्डे केला नाही आला. मी म्हटलं मी आलो होतो र, पण तिच्या बायकोची भांडणं बघितली, माघारी आलो. तसा डिएरचा माझा मित्र म्हटला, तुमच्या गावात पण एक होता बरं का, दोघं होते, नाना आणि बाबा, डिएरचे मित्र आहेत माझे, खतरनाक आहेत दोघं पण. तसा माझा डिएरचा मित्र म्हटला, प्रमोद लग्न होऊन 2 वर्ष झाले, घरामध्ये सुख नाही, समाधान नाही, काय करू? मी म्हटलं काहीच करू नका, गाव सोड, पुण्याला जा. गाव सोडलं, गेला बायकोला घेऊन पुण्याला. पुण्यात गेला, त्याला भेटले दहितण्याची 2 पोरं, दहितण्याची बरं का. आणि त्या डिएरच्या मित्राला ह्या दहितण्याच्या पोरांची भेट झाली. तसा माझा डिएरचा मित्र म्हटला, मित्रा लग्न होऊन 2 वर्ष झाली, घरामध्ये सुख नाही, समाधान नाही, काय करावं? दहितण्याची पोरं हुशार, लय हुशार, दुधावरची पोरे. हे पोरं म्हटले काही करू नका, आमचं पण तसंच होतं, एकच कर, बायकोने केलेल्या स्वयंपाकाचा कौतुक कर म्हटले. तसा तो डिएरचा पोरगा म्हटला, आज घरी गेले की तसंच करतो. गेला 6 वाजता घरी, बायकोला काय कळे ना, दररोज 10ला येते, 6ला कसं काय आला? तसा घरी गेला म्हटला, पहिलं जेवायला दे म्हटला. बायकोनं जेवायला वाढलं, पहिला घास खाल्ला. अगं म्हटला, काय तुझ्या हाताला चव आहे? बायकोनं ऐकून घेतलं. दुसरा घास खाल्ला. अगं काय तुझ्या हाताला चव आहे? लग्नाच्या अगोदर माझ्या आईच्या हाताला पण अशी चव नव्हती. बायकोनं ऐकून घेतलं. तिसरा घास खाल्ला. अगं म्हटला, काय तुझ्या हाताला चव आहे? मुंबईच्या आता आज हॉटेलमध्ये पण माझ्या बायको सारखं जेवण भेटणार नाही. त्यावेळेस बायकोनं ऐकून नाही घेतलं, हातामध्ये बेलणं घेतलं, एका हातात पळपोट घेतला. बायको त्याला म्हणाली, मेल्या मुर्दा बसवला तुझा, लग्न होऊन 3 वर्ष झाली, या हाताने लाडू खाऊ घातलं, या हाताने जिलबी खाऊ घातली, माझ्या हातचा तुला लाडू जिलबी कधीच गोड नाही लागली, आणि आजच शेजारच्या प्राजक्तावळींची भाजी आणली ती तुला गोड लागली. तुमच्या आमच्या संसाराची ही अवस्था आहे. आम्हाला आमचे विचार गोड लागले पाहिजे. गरज नाही अमेरिकेचा इतिहास पाहायचे. कोण अमेरिका, कोण इराण, कोण इंग्लंड, आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या महापुरुषांचा इतिहास आपल्याला गोड लागला पाहिजे, गोड. आणि तो इतिहास आपल्या पोरांनी समजून घेतला पाहिजे. शिवाजीराजांचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. शिवाजीराजांच्या मावळ्यांचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. तो इतिहास जर समजून घेतला तर आपण शिवाजीराजांच्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करू. शिवाजीराजांचा मावळा अष्टपैलू होता. शिवाजीराजांचा मावळा तलवारीच्या वेळी हातामध्ये तलवार घ्यायचा, युद्धाच्या वेळी युद्ध करायचा. शिवाजीराजांचा मावळा शेतीच्या वेळी शेती करायचा. आज आपल्या पोरे अष्टपैलू राहिले पाहिजे. हिरो IPL बघतो का? IPL हा, मुंबईची कोण कोण हातवर करा. मुंबई इंडियन्स मला फिक्स माहित आहे, इथली 50 पोरं मुंबईची असतात आणि 50 चेन्नईची असतात. आणि मी मुंबईचा आहे बरं का, मुंबई इंडियन्सचा ज्ञान आहे. बघा हार्दिक पांड्या माहिती तुम्हाला? हार्दिक पांड्या काय मामा आहे का तुमचा? हार्दिक पांड्या अष्टपैलू आहे का नाही? त्याला बॅटिंग येते, चांगली बॉलिंग येते, चांगली फिल्डिंग येते. हार्दिक पांड्या अष्टपैलू असल्यामुळे त्याला किंमत आहे. शिवाजीराजांच्या काळामध्ये मावळा अष्टपैलू होता. तो शेतीच्या वेळी शेती करायचा, युद्धाच्या वेळी युद्ध करायचा. आपल्या पोरांनी सुद्धा आता अष्टपैलू असलं पाहिजे. अरे काय म्हणजे शिवाजीराजांचा मावळा होता. नाशिक जिल्ह्यामध्ये कन्हेरागड नावाचा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कन्हेरागड नावाचा किल्ला. दादानो या कन्हेरागडावर दिलेर खान नावाचा पठाण चालवतोय. आणि बातमी समजली
रामजी पांगेराला आणि माझ्या शिवाजीराजांचा मावळा रामजी पांगेरा त्या दिलेर खान पठाणावर चालवून गेला. लढाई जिंकली, युद्ध लागलं आणि दिलेर खान पठाणासोबत लढता लढता माझ्या शिवाजीराजांचा मावळा रामजी पांगेरा शहीद झाला. रामजी पांगेरा मातीसाठी मेला. ज्यावेळेस बातमी माझ्या शिवाजीराजांना समजले त्यावेळेस शिवाजीराजांनी नाशिक जिल्ह्यातील त्या रामजी पांगेराच्या आई आणि बाबाची भेट घ्यायचं ठरवलं. बातमी त्यांच्या गावात गेले. ऐका हो ऐका, आपले शिवाजीराजे आपल्या गावात आज भेट द्यायला येत आहेत आणि अख्खा गावच्या वेशीवर गेला. अरे अरे आपला राजा आपल्याला भेटायला येतोय. आणि ज्यावेळेस शिवाजीराजे रामजी पांगेराच्या गावात गेले त्यावेळेस रामजी पांगेराची आई आणि बाबा हातामध्ये ओवाळणीचं ताट घेऊन माझ्या राजांच्या समोर आले आणि राजाने पाहिलं आणि शिवाजीराजे म्हणतात, आई आई तुमचा पोरगा मातीसाठी मेला, आम्हाला काय वाटतंय? हवं तर तुम्हाला पैसा सोनं चांदी मागा. त्यावेळेस रामजी पांगेराची आई म्हणते, राजा आम्हाला पैसा सोना चांदी काही नको. अहो आई काय हवंय तुम्हाला? त्यावेळेस रामजी पांगेराची आई म्हणते, एक पोरगा मातीसाठी मेला म्हणून काय झालं, हा दुसरा पोरगा मातीसाठी घेऊन जावा. हा विचार होता माझ्या शिवाजी राजांच्या मावळ्यांच्या आईचा आणि बाबाचा. बंधूंनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग आज मावळे जिवंत आहेत का? होय, शिवरायांच्या कालच्या स्वराज्यामध्ये मावळे होते, आज पण मावळे आहेत. मग कुठे आहेत मावळे? दादानो, तुम्हाला शिवाजी राजांचे मावळे पाहायचे असतील तर भारतीय सीमेवरचा माझा जवान हा माझा शिवाजी राजांचा मावळा आहे. माझा जवान 24 तास डोळे उघड्यात ठेवून तुमची आमची रक्षा करतो. म्हणून घरामध्ये आम्हाला सुखाची झोप येते. मावळा कुठं बघायचा असेल तर भारतीय जवानाच्या रूपामध्ये आज शिवाजी राजांचा मावळा जिवंत आहे. काय माझ्या देशाचा भारतीय जवान असतो दादांनो, काय माझ्या भारतीय जवानाच्या कुटुंबाचे आणि जवानाचे विचार असतात. काही दिवसापूर्वी आपल्या बार्शी तालुक्याचे रामेश्वर काकडे शहीद झाले. रामेश्वर काकडेंचं प्रेत त्यांच्या गोडगाव गावी रात्री 1 वाजता आलं. ज्यावेळेस 1 वाजता रामेश्वर काकडेंचं प्रेत त्यांच्या गावी आणलं त्यावेळेस कुठलाही टीव्ही चॅनलचा पत्रकार गोडगाव मध्ये आला नव्हता. अरे सलमान खानला साप चावण्याची बातमी पत्रकार टीव्हीला दाखवतात. करीना कपूरच्या घरात कुणाचा जन्म झाला ही बातमी पत्रकार टीव्हीला दाखवतात. पण आमचा जवान ज्या दिवशी देशासाठी शहीद झाला ती बातमी मात्र रात्री 1 वाजता कुठल्याही चॅनलला लाईव्ह केली नव्हती. हे आमच्या देशाचं दुर्दैव आहे. दादानो, 3 दिवसानं ज्यावेळेस मी रामेश्वर काकडेंच्या घरी गेलो आणि रामेश्वर काकडेंच्या पत्नीची मी मुलाखत घेतली त्यावेळेस त्या रोहिणी काकडेंना मी प्रश्न विचारला होता, तुमचे पती देशासाठी शहीद झाले, तुमची प्रतिक्रिया काय आहे? त्यावेळेस त्या रोहिणी काकडेने मला उत्तर सांगितलं, सर माझे पती नक्षली चकमकीमध्ये शहीद झाले, माझा मुलगा 6 महिन्याचा आहे. सर माझा मुलगा 6 महिन्याचा आहे. माझ्या मुलाचं रुद्र नाव आहे. हा मुलगा ज्या दिवशी 26 वर्षाचा असेल त्या दिवशी माझा मुलगा भारतीय जवान असेल. हा विचार फक्त छत्रपतींच्या मातीमध्ये येऊ शकतो आणि हा विचार फक्त छत्रपतींच्या मावळ्यामध्ये येऊ शकतो. आणि तेवढी धमाक आणि तेवढे विचार हे फक्त आपल्या छत्रपतींच्या मातीतल्या माणसांच्या मनामध्येच येऊ शकतात. दादाने काही दिवसापूर्वी भारत पाक सीमेवर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. कर्नल संतोष महाडिक यांचा प्रेत त्यांच्या मुलगाला आणला गेला. तसं त्यांचा 5 वर्षाचा स्वराज नावाचा पोर आईकडे धावत गेलं आणि आईला विचारतोय, आई सांग ना माझे बाबा कधी येणार, माझे बाबा मला यात्रेला कधी घेऊन जाणार, माझे बाबा मला फिरायला कधी घेऊन जाणार. त्या स्वाती महाडिक त्या 5 वर्षाच्या स्वराज नावाच्या पोराला काय सांगावं? त्या स्वाती महाडिक त्या स्वराज नावाच्या पोराला सांगतात, बाळा स्वराज तुझे बाबा शहीद झाले.
स्वराज आईला विचारतोय, आई आई सांग ना गे, माझे बाबा कुणासाठी शहीद झाले? दादानो स्वाती महाडिकने उत्तर दिले, बाळा स्वराज, बाळा स्वराज, तुझे बाबा छत्रपतींच्या मातेसाठी शहीद झाले. हा विचार आहे. म्हणजे मावळा का नाही मरत होता? शिवाजीराजांच्या काळामध्ये बी मावळा स्वतःच रक्त या मातीसाठी सांडत होता आणि आजच्या काळामध्ये सुद्धा माझा भारतीय जवान या मातीसाठी रक्त सांडतोय. पण बांधवांनो, त्या पाकिस्तानचे हे हमले आम्हाला रोखायचे असतील तर आम्हाला बहिर्जी नाईक यांची गुप्तहेर योजना आम्हाला समजून घ्यावी लागेल. बहिर्जी नाईकांची गुप्तहेर योजना होती. बहिर्जी नाईकांची दादानो एवढी गुप्तहेर योजना होती की आजही बहिर्जी नाईक यांच्या वंशजाचे पुरावे सापडले नाहीत. इतके गुप्त बहिर्जी नाईकांची गुप्तहेर यंत्रणा होती. बहिर्जी नाईक कोण होते? गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. कोण होते बाळांनो? गुप्तहेर खात्याचे प्रमुख. मग बाळांनो मला सांगा, ए हिरो समोर काढ, चल काढ, छान. मी दिसतोय का? हा बघ, छान दिसतोय का? हा, मी आता बहिर्जी नाईक कोण होते? मावळे होते, आहे की नाही शिवरायांचे? हा, मग तुम्हाला आयुष्यात काय व्हायचंय? शिवरायांचा मावळा व्हायचा की नाही? मी शिक्षक आहे. माझ्या विद्यार्थ्यांना विचारलं, बाळा उठ, सांग तुला काय व्हायचंय? उठला तो मला सर मला चोर व्हायचाय. त्याच्या मागे बसला होता, तो पण लगे उठला. तो म्हणला, सर मला पोलीस व्हायला पकडायचं आहे. ह्या दोघांची उत्तर ऐकले आणि तिसरा उठला. तो म्हटला, सर. मी म्हटलं, सांग. तो काय बोललाच नाही. त्याने दप्तरातलं ताट काढलं आणि मला न विचारता शाळेच्या बाहेर जिथं भात शिजतो तिथं गेला. मी म्हटलं, इथं काय आला? थांबा सांगतो म्हटला. भात घेतला खायला चालू केलं. मी सांग की. सर म्हटला, प्रॅक्टिकल दाखवतोय, मला पहिलं व्हायचं आहे. पोरं डेंजर आहेत आताची आपली. दोन पोरं माझ्या शाळेची, माझी नाही शाळेची, अभ्यास करत होती. 10 मिनिटं अभ्यास केला. 15 मिनिटांनी मी आलो, क्लासच्या बाहेर थांबलो. यांच्या गप्पा ऐकल्या. पहिला पोरगा शाळेचा दुसऱ्याला म्हणत होता, त्याला करीना कपूर एवढी भारी दिसती, पावडर कुठला होत असेल? लय खतरनाक लागला ना तुम्ही. त्यामुळे लक्षात घ्या, काय बनायचं आपल्याला? आपल्याला शाहरुख, सलमान, आमिर नाही बनायचं. आपल्याला बनायचा छत्रपतींचा निष्ठावंत मावळा. आणि मावळा काय असतो? 6 जून 1674 या दिवशी रायगड किल्ल्यावर माझ्या शिवाजी राजांचा राज्याभिषेक होता. आणि राज्याभिषेक चालू असताना शिवाजी राजांनी विचारलं, बोला कोणाला काय हवंय? इंग्रज होते, फ्रेंच होते, कुणी सोना घेतला, कुणी चांदी घेतली, कुणी नाणे घेतले. आणि याच वेळी शिवाजी राजांची नजर गेली कोपऱ्यात बसलेल्या मदारी मेहत्तरवर. ज्या मदारी मेहत्तरना आग्र्याच्या दरबारामध्ये शिवाजी राजांची जान वाचवली होती. त्यावेळेस शिवाजी राजांनी त्या मदारी मेहत्तर यांना विचारलं, मदारी तुम्हाला काय हवंय? दादानो, त्यावेळेस मदारी मेहत्तर म्हणतो, राजा मला सोनं नको, राजा मला चांदी नको, राजा तुमच्या या सोहळ्याच्या दिवशी मला फक्त तुमच्या डोक्यावर छत्री पांघरायचं काम द्या, सिंहासनावर. कोण म्हणतंय? मदारी मेहत्तर नावाचा शिवाजी राजांचा निष्ठावांत मावळा म्हणतोय रायगडावर. रायगड कुणी पाहिला? हात वर करा. हा पाहिला? हात खाली घ्या. आयुष्यात सगळं आहे का? आयुष्यात एकदा तर रायगड किल्ला पाहायचाच. याचा अर्थ महाबळेश्वरला जायचं असं नाही. लग्न झालं की पहिलं महाबळेश्वरला जावं. मी पण जातो. पण ज्यावेळेस मुलं होतील त्यावेळेस त्यांना घेऊन रायगड किल्ल्यावर जायचं. मला मुलं झाली, मुलं म्हणजे एकदम नाही, फक्त मुलगी पाहिजे मला. मला मुलगी झाली की मी माझ्या बायकोला आणि मुलीला घेऊन रायगडावरून चालत जाणार. बायको म्हणे काय लावले काय तिला काय, पण तिला मी सांगणार, बाळा, बायकोला बाळा म्हणा, माझ्या बाळाला म्हणणार काय, बाळा हा तो रायगड किल्ला ज्या रायगडावर तुझ्या राजाने तमाम सुलतानशाहीच्या आदिलशाहीच्या छातीवर पाय दिला आणि स्वराज्य उभा केला. बाळा हा तो रायगड किल्ला ज्या दिवशी तुझा राजा छत्रपती झाला होता त्या दिवशी फक्त
जिजाऊलाच नाही तर महाराष्ट्राच्या घराघरातील आईला वाटत होता माझं पोरग राजा होते. हाच तो रायगड. तो रायगड किल्ला आयुष्यात कधीतरी पहा मावशी. रायगड किल्ला 1100 एकरामध्ये आहे. या 1100 एकरामध्ये रायगड किल्ला उभा आहे. दादानो, या किल्ल्याचं बांधकाम 14 वर्ष चाललं होतं. या बांधकामाची जबाबदारी होती हिरोजी इंदोलकर यांच्याकडे. हिरोजी इंदोलकर त्यावेळेस सावकार होते. जवळचा पैसा संपल्यावर स्वतःच घरदार विकून रायगड किल्ला बांधला. ज्यावेळेस महाराज रायगडावर आले त्यावेळेस महाराजांनी त्यांना विचारले की तुम्हाला इतकं छान बांधकाम केले, बक्षीस काय हवंय? त्यावेळेस हिरोजी इंदोरकर म्हणतात काही नको, फक्त एका दगडावर माझं नाव टाकायची अनुमती द्या. बघा, रायगड किल्ल्यावरचा दगड आहे तो आडवा नाही, उभा दगड आहे आणि त्या उभ्या दगडावर नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. मला सांगा, हिरोजी इंदोरकर हे नाव जगदीश्वराच्या मंदिरावर पण टाकू शकत होते, पण टाकलं का? नाही टाकलं. बघा, आज आपण घराचं बांधकाम केलं, आपल्या घरावर नाव असतं. मग त्या काळामध्ये त्यांना वाटलं नसतं का आपलं नाव सुरक्षित ठिकाणी जगदीश्वराच्या मंदिरावर टाकावं? नाही टाकलं. त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरच का टाकलं? कारण त्यावेळेस ज्यावेळेस शिवाजीराजे म्हणजे आज जो वाघ्या कुत्रा आहे रायगडावर, ज्या कुत्र्याला इतिहासामध्ये स्थान नाही, जो काल्पनिक कुत्रा रायगडावर उभा केलाय त्या काल्पनिक कुत्र्याचं नाव वाघ्या कुत्रा आहे. राम गणेश गडकरीच्या राज संन्यास नाटकामध्ये ज्या कुत्र्याचा उल्लेख केला आहे तो कुत्रा काल्पनिक आहे. आणि तो कुत्रा संभाजी ब्रिगेडच्या मर्द मावळ्याने उचलून दरीत फेकला होता. कारण जो नाहीच, जो इतिहासच नाही, तो इतिहास आमच्या मस्तकात का घालायचा? दादानो, राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी राजांनी त्या काळामध्ये मोठे हत्ती पाहिले. इतिहास सांगतो हत्ती मोठे होते, कारण शिवाजी राजांनी हत्ती छोटे असताना पाहिले होते. जो राजा वाघासारखा होता, त्या राजांना वाघ्या नावाचं कुत्रा पाळायची गरज होती का? कुत्रा इतिहासात नव्हता, तो इतिहासात घातला आहे. लक्षात घ्या, जर शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला हत्ती होते तर शिवाजी राजांनी हत्तीची मूर्ती समाधी का नाही उभी केली? प्रश्न पडला पाहिजे आम्हाला. काय सांगितलं खोटा इतिहास? की राजांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्या राजांचं ज्यावेळेस चिता जळत होती त्या चितेमध्ये त्या कुत्र्याने उडी घेतली. पण धांडा खोटा इतिहास आहे आणि खोटा इतिहास आम्ही स्वीकारायचा नाही. बांधवांनो, लक्षात घ्या, अरे रायगड किल्ल्यावर माझ्या तुमच्या शिवाजी राजांच्या समाधीला सुरक्षा नाही, पण इतिहासातल्या खोट्या कुत्र्याला महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे. ही सुरक्षा काढून छत्रपतींच्या मूर्तीला, छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला सुरक्षा दिली पाहिजे. तरच आम्ही जिवंत मावळ्यावर हा आदर्श आमचा जगाच्या समोर जाईल. वास्तव इतिहास आम्ही स्वीकारला पाहिजे, वास्तव इतिहास आम्ही सांगितला पाहिजे, कारण ते काळाची गरज आहे. आणि तो इतिहास सांगायचा असेल तर आमच्या मुलावर संस्कार करा. संस्कार, आज मुलावर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. दादानो, संस्कार काय असतात? ए बाळा हिरो, बस खाली. काय कंटाळा का तुला? आता उठू नको, आता डायरेक्ट तुझंच लग्न लागलं माझं सोडून. झालं, 15 मिनिटात संपवतो. उठायच नाही कोणी, बरं का? फक्त 15 मिनिटांमध्ये संपवतो. दादानो, संस्कार काय असतात नीट ऐकून घ्या. शिवाजी राजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्यावर आऊसाहेब जिजाऊंनी संस्कार केले. संभाजी महाराजांवर जिजाऊंनी संस्कार केले. शिवाजी राजांनी संस्कार केले. काय संस्कार होते? अहो, ज्यावेळेस कर्नाटकामधून शहाजीराजे येत होते त्यावेळेस शिवाजीराजे बाल शोभा होते. शहाजीराजांना आडवे गेले आणि शहाजीराजांचे जोडे चपला स्वतःच्या डोक्यावर घेतल्या. शिवाजीराजाने आपल्या बापाचे, आपल्या वडिलांचे जोडे स्वतःच्या डोक्यावर घेणारा जगाच्या पाठीवरचा एकच राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज. राज दादानो, आज आमची मुलं काय करतात? आमची मुलं आमच्या आई आणि बापाच्या वाटण्या करतात. आई धाकट्या कर, बाप थोरल्या कर.
तुळजापूरच्या एका वर्ध आश्रमामध्ये गेलो होतो दादांनो, आणि त्या आश्रमात गेल्यावर अनेक 70 वर्षाच्या आजीला पाहिला प्रश्न विचार, आजी तू आयुष्यात काय कमी पडला? पैसा नव्हता, घरदार नव्हतं, संपत्ती नव्हती, काय कमी पडलं? आश्रमात आले. 70 वर्षाच्या आजीने उत्तर दिले, बाळा पैसा होता, घरदार होता, संपत्ती होती, मुलं तर 4 होती, मग आयुष्यात काय कमी पडलं? आजीनं उत्तर दिलं, मुलावर संस्कार करण्यात कमी पडले म्हणून आश्रमात आले. एक लक्षात घ्या, पैसा कमवायच्या नादात, घरदार बांधण्याच्या नादात, गाड्या माड्या बांधायच्या नादात, घ्यायच्या नादात लेकरावर संस्कार करण्यात कमी पडू नका. आणि जर कमी पडला तर आयुष्याच्या शेवटी आश्रमाचा रस्ता धरायची आम्हाला वेळ येईल. हे शिका शिवजयंतीच्या व्याख्यातून. आणि हे शिकणं आज आमच्यासाठी काळाची गरज आहे. पण दादानो, हे सगळं आम्ही कधी शिकतो? हा सगळा विचार आमच्या मनात आला पाहिजे. पण आमच्या मनात येत नाही. किती पण व्याख्यानं द्या, आमच्या मनात काय येत नाही? दैठणे गावातल्या शेतकऱ्यासारखा एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याने काढला त्याचा बैल विकायला, आणि बैलाची किंमत ठेवली 10 लाख रुपये. व्यापारी मी होतो. मी त्या शेतकऱ्याला म्हटलं, तुझ्या बैलात इतकं काय विशेष आहे म्हणून तू तुझ्या बैलाची किंमत 10 लाख रुपये ठेवली? तसा दैठणे गावचा शेतकरी म्हटला, हा माझा बैल एकदा जर नांगराला जुंपला 500 एकर शेत नांगरतो. मी म्हटलं ठीक आहे, दाखव म्हटलं नांगरून. तसा शेतकऱ्यानं बैल नांगराला जुंपला, बैल 10 फूट पुढे गेला, खाली पडला. मी म्हटलं पुत्र म्हणला होता हा बैल एकदा नांगराला जुंपलं की 500 एकर शेत नांगरतो. तसा दैठणे गावचा शेतकरी म्हटला नांगरतो, पण त्याच्या मनात आलं तर. मी म्हटलं त्याच्या मनात कधी येतं बाबा सांग? तसा दैठणे गावचा शेतकरी म्हटला त्याच्या मनात येत नाही म्हणून तो तुला विकलाय. आमच्या मनात आलं तर काही होऊ शकतं, पण सगळ्यात महत्वाचं आहे आमच्या मनात आलं पाहिजे. शिवजयंतीच्या माध्यमातून शेवटच्या 10 मिनिटांमध्ये, पहिल्या 40, 50, 60 मिनिटांमध्ये जो संदेश नाही तो संदेश बांधवाने जाता जाता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये देतो. मी तुमच्या बार्शी तालुक्यातला आहे. गाव माझं बोरगाव आहे, बोरगाव झाडी. नाव प्रमोद भोंग आहे. दादानो, हा तुमच्या माईकच्या समोर बोलणारा पोरगा ना आमच्या बापाला कधी माईक माहित होता, आमच्या आईला कधी माईक माहिती नव्हतं, ना स्पीकर माहिती नव्हता. पण आज तुमच्या समोर का बोलतोय याचं एक मोठं कारण आहे. दादानो, माझ्या आयुष्यामध्ये माझा 2 वेळेस अपमान झाला, आणि अपमान झाल्यावर माणसानं स्वाभिमानानं पेटून उठावं आणि इतिहास करावा. माझा पहिला अपमान झाला मी वैरागमध्ये विद्यामंदिर कॉलेजला असताना. मी 11वीला होतो, आणि 11वीला असताना ऑफ तास होता, आणि ऑफ तासाला माझ्या मॅडम म्हटल्या जर कोणाला एखादी कला येत असेल तर सादर करा. माझ्या वर्गातल्या काही मुली पुढे आल्या, त्यांनी गाणी गायली, त्यांना टाळ्या झाल्या. ज्या वेळेस मी पुढे आलो, भाषण करायला गेलो, मला भाषण करायला आले नाही. मॅडम म्हटल्या तुला भाषण करता येत नव्हता तर पुन्हा कशाला आला? माझा अपमान झाला, खाली जाऊन बसलो. माझा दुसरा अपमान झाला, एका जिल्ह्याच्या ठिकाणी एका मोठ्या व्याख्यात्याचं व्याख्यान होतं. मी व्याख्यान ऐकलं. गावाकडची आम्ही पोरं 5-6 जण मोरगावची. व्याख्यान ऐकल्यावर त्या आयोजकांना म्हटलं त्या व्याख्यात्यासोबत आम्हाला सेल्फी घ्यायचा आहे. आयोजक मला म्हटले तुमच्यासोबत फोटो घ्यायला व्याख्यात्यांना आणले नाही, त्यांना भाषण करायला आणलं आहे. आणि भाषण झाल्यावर त्या व्याख्यात्याचं त्या आयोजकाच्या बायकोनं लेकरानं व्याख्यात्यासोबत फोटो घेतला. त्या 2 अपमानातून माझ्या मित्रांना आम्ही सांगितलं दोस्तानो लक्षात घ्या, एक दिवस असा आणतो की एक दिवस आपल्या व्याख्यानाला टाळा होणार, आणि एक दिवस आपल्या व्याख्यानात झाल्यावर लोक आपल्या सोबत सेल्फी घेणार. दादानो, अपमानातून स्वाभिमान जीवात झाला इतिहास घडवला आम्ही. कारण इतिहास ही गावाकडची शेतकऱ्यांची पोरं घडवत असतात.
एसीच्या रूम मध्ये बिस्लरीच्या बॉटलचं पाणी पिऊन फॅनच्या हवेखाली बसणारे पोरं इतिहास घडवत नसतात, अरे इतिहास घडवत असतात. कांदा भाकर मिरचू चटणी खाणारे आमची शेतकऱ्यांची पोरं 4 वर्षामध्ये आपण आपल्या व्याख्यानाचा काळच आणला. काल पुण्यामध्ये व्याख्यान झालं. व्याख्यान झाल्यावर अर्धा तास नुसती लोक आपल्यासोबत सेल्फीज घेत होते. अजून काय पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये? आज दैत्यामध्ये सांगतो, पुढच्या 5 वर्षामध्ये आपण 40 लाखाच्या आघाडीत येऊन व्याख्यान करणार. तुम्ही म्हणाल सर लय जास्त बोलायले, अजिबात नाही. आपला स्वतःवर विश्वास आहे, कारण आपण छत्रपतींच्या राज्यात जन्म घेतलाय आणि तो इतिहास स्वतःचा विश्वास आपण सार्थ करणार, कारण तेवढी धमक आपल्या राजांना आपल्याला शिकवले. आग्र्याच्या दरबारामध्ये शिवाजीराजांचा अपमान झाला, औरंगजेबाने अपमान केला, खिल्लत झाले आणि औरंगजेबाला सांगितलं डोळ्यात डोळे घालून असल्या खिलते आम्ही आमच्या सरदारांना वाटतो. अपमान शिवाजीराजांनी सहन केला नाही. अपमानातून शिवाजीराजे पेटून उठले, स्वाभिमान जीवन झाला आणि राजाने इतिहास घडवला. आपल्या पुराणाने अपमानातून स्वतःचा इतिहास घडवला पाहिजे. जाता जाता फक्त एवढंच सांगतो, बांधवांनो, जात आणि धर्मामध्ये अडकू नका. कारण ज्यावेळेस शिवाजीराजांची शिवजयंती होती त्यावेळेस आम्ही सगळे भव्य होतो. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांची जयंती होती त्यावेळेस आम्ही निळे होतो. ज्यावेळेस मुस्लिम समाजातील एखाद्या महापुरुषाची जयंती येते त्यावेळेस आम्ही हिरवे होतो. लक्षात घ्या, ना भगवा ना हिरवा ना निळा, आमच्यासाठी सर्वोच्च नसावा, आमच्यासाठी सर्वोच्च असावा भारतीय तिरंगा. कारण भारतीय तिरंग्यामध्ये निळा आहे, भारतीय तिरंग्यामध्ये हिरवा आहे आणि भारतीय तिरंग्यामध्ये भगवा आहे. त्यामुळे भारतीय तिरंगा आमच्यासाठी सर्वोच्च असावा आणि तो सर्वोच्च ठेवला तर आमचा देश करणार आहे, हे इतिहास आहे. आणि लक्षात घ्या, जात आणि धर्मात अडकू नका. कारण शिवाजी राजाने त्यांच्या काळामध्ये त्यांच्या स्वराज्यामध्ये सगळ्या जात आणि धर्माच्या मावळ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला आहे. सगळ्या धर्माचे त्यांच्याकडे मावळे होते. त्यामुळे आपल्या पोरांनी जात आणि धर्मामध्ये बिलकुल अडकून बसायचं नाही, हे प्रत्यय तुम्हाला सांगतो. आज इतक्या उशिरापर्यंत तुम्ही माझं व्याख्यान ऐकलं त्याबद्दल दैत्ले गावच्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. तुमच्या गावातून व्याख्याचे आहेत. पण कसं असतं माहिती आहे का, एक सांगतो का, असंच असतं. कुठल्याच कलाकाराला त्याच्या गावात त्या लोकांना कलाकाराविषयी किंमत नसते. ज्या वेळेस तो कलाकार गाव सोडून बाहेर जातो त्यावेळेस तो कलाकार स्वतःच नाव नाही तर गावाचं नाव सांगत असतो. बोरगावकर भले गावातली किती म्हणते ती बाबा तुले शान आहे. मी मग त्या पुण्यात जाऊन 2-2 तास नॉनस्टॉप बोलतोय आणि हा रस्त्यावर राहतोय. माईकवर बोलणं सोपं नाही, रस्त्यावर बोलणं लय सोपं आहे. पुढे या आणि 1 तास बोलून दाखवा, वाटतं तेवढं सोपं नाही. ती धमक लय वेगळी असते. त्यामुळे मला ज्यांनी आयोजित केलं बोलवलं त्यांचाही मनस्वी आभार आहे. आणि कुणाचे वैयक्तिक नाव घेत नाही, पण सर्व, आणि तुमचा एक अभिमान वाटला मला, सर्व शिवभक्त दैत्य ग्रामस्थ, कुठल्या संघटनेचं नाव नाही, कुठल्या एकट्याचं नाव नाही. हीच परंपरा कायम टिकवा. प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी करा. तुमच्या घराघरामध्ये छत्रपतींची ह्या वर्षी विचार जिवंत आहेत. आयुष्यभर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत इतकी मोठी शिवजयंती साजरी करा, एवढी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. बोलवलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार. माझे मित्र रमेश पाटील धोराळ्याचे आहेत, कृषी दुकान आहे त्यांचे. माझे मित्र फोटोग्राफर सोमनाथ कोळी यांचाही मनस्वी सर्वांचा आभार आहे. मला लोकांचा आला का? चालतंय, आता व्याख्यान सुरू करू आपण. काय तयारी आहे तुमची? लय खतरनाक आहे का तुम्ही? एक शेवटचं गीत घेतो, टाळ्या अशा वाजवा, बँड वाजवल्यासारखं वाजवू नका. काय सर्वांनी टाळ्या व्यवस्थित वाजवायच्या. हा लय भारी असतो तू. हा आता ठीक आहे, सुरुवात स्टार्ट आहे का? शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. टाळ्या टाळ्या. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असाच माझा शोभा होता माणुसकीची खान. त्या नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान.
टाळा टाळा जय जय शिवराय मावशी टाळा बघा जय जय शिवराया काळ्या रातीत पटोट विचार पाठवून अशी देखणी तरुणीला आई म्हणाला राजा तो चिलवान राजा तो चिलवान त्या शानराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान जय जय शिवराया जय जय शिवराया बांधत होता येथे मस्जिद तेथे मंदिर अशा शिवाच्या चरणी माझे सदैव झुकते शिरा असाच माझा शोभा होता रत्नाची खार त्या शानराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान जय जय शिवराया जय जय शिवराया वामनवारी शिवरायांना करतो मी वंदना मला न जाऊन जात पंत धर्माचे बंधन या सत्यवादा शिवबा होता नवरत्नाची खान या शानराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान जय जय शिवराया जय जय शिवराया घेऊन आणि जिंकून प्राण शौर्याने मराठे लढले वारा शिवार करण्याचं प्राण यासाठी शिकायचे ठरले त्या संग्रामी चाकडे मारू ठरवल्या तलवार माऊली या नाव जीचा ओ माऊली धन्यवाद धन्यवाद आवाज मोठा जय शिवराय म्हणायचा एकीने उल्लेख करायचा ना जय जिजाऊ जय जिजाऊ